भाजप 46 जागांवर आघाडीवर आहे। अजूनही कोणाचाही अधिकृत विजय समोर आलेला नाही। कोण जिंकतय कोण हरतय अगदी काटेकी टक्कर सुरुवातीच्या काही कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती, पण आता जे चित्र दिसतंय भाजपकडे बहुमताच्या आकड्याच्या पेक्षा 10 जागांवरती जास्तीची आघाडी आहे। काँग्रेस अवघ्या 1 जागांवर आघाडीवर आहे, तर आप 23 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पुन्हा एकदा जाऊयात, गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, आप सारखा पक्ष जो 2015 मध्ये मोदी लाटेत सुद्धा दिल्ली विधानसभेमध्ये निवडून आला, यंदाच्या लोकसभेत जर आपण पाहिलं तर काहीशी मोदी लाट ओसरलेली होती। 300च्या आत रोखण्यात इंडिया आघाडीला यश मिळालेलं होतं भाजपला। अशामध्ये आता दिल्लीमध्ये आपची पिछेहाट होणं, हे डॉट्स जर कनेक्ट करायचे झाले तर काय कारण आपल्या हाती येतं? हे पहा, मला वाटतं की आपनं एक कॉन्सन्ट्रेशन ठेवलं होतं ते दिल्लीमध्ये होतं। 2 निवडणूक ते दिल्लीमध्ये जिंकले, त्याच्यानंतर त्यांनी देशाचं नेतृत्व करण्याचा त्यांना कॉन्फिडन्स आला आणि त्यांचं महत्त्वाकांक्षा वाढल्या, म्हणून ते पहिले गोव्याला गेले, मग पंजाबला आले। पंजाबला निवडून आल्यानंतर त्यांचं वोट पर्सेंटेज वाढल्यानंतर त्यांनी काँग्रेसची स्पेस खाण्याचा प्रयत्न केला, म्हणून ते जागोजागी निवडणूक लढण्यासाठी आपल्या टीम्स पाठवत राहिले। आता आपचा मोठा सर्वात प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं जे काही कोर आहे किंवा कोर कार्यकर्ते म्हणा, नेते म्हणा, ते दिल्ली सेंट्रिक आहेत। आता दिल्लीच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्या राज्यामध्ये निवडणूक लढायची असेल तर इतकी लोक पाठवावी लागतात, तर इथून जी लोक पाठवली गेली तर दिल्लीमधला कॉन्सन्ट्रेशन त्यांचं सबशेर राहिलं नाही आणि सगळे लोक जे इथले स्ट्रॅटेजिस्ट होते, ज्यांच्या स्ट्रॅटेजीच्या आधारे 2 वेळा दिल्लीत लढू शकले, ते जिंकू शकले, ती लोक दुसऱ्या राज्यामध्ये गेली। कोण गोव्यात गेलं, कोण बंगालमध्ये गेलं, कोण पंजाबमध्ये गेलं। पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर तर तिथे लोक जास्त प्रमाणात जाऊ लागले, म्हणून आप त्यांचं आपण म्हणू शकतो की त्यांची नेटवर्क किंवा त्यांचं जे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आहे ते दिल्लीसाठी तर चांगलं आहे, पण याच लोकांच्या आधारे जर दुसरं राज्य निवडून आणण्याचा विचार ते करत असतील आणि पंजाबमध्ये निवडून आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता आपण प्रमुख ऑपोजिशन पार्टी म्हणून काँग्रेसची स्पेस खाऊ शकतो आणि म्हणून त्यांची चाल दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ लागली। पण झालं काय, दिल्लीतलं कॉन्सन्ट्रेशन चुकलं, दिल्लीच्या स्ट्रॅटेजी चुकल्या, अरविंद केजरीवालवर आरोप झाले। आता बघा, अरविंद केजरीवालला लोकांनी निवडून दिलं कारण ते कॉमन मॅन म्हणून प्रोजेक्शन झालं। इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या नावानं ते समोर आले, अण्णा हजारेंसोबत ते आले आणि त्यांना लोकांनी निवडून दिलं कारण लोकांना वाटलं की लोकांची कामं, सर्वसामान्यांचा हा नेता आहे। पण झालं काय, ऑल्टोमध्ये फिरणारे अरविंद केजरीवाल पहिल्या टर्ममध्ये आता मोठ्या आलिशान गाडीमध्ये राहतात, त्यांच्या घराचे व्हिडिओ समोर आले, एक्साईजचे आरोप त्यांच्यावर झाले, त्यांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकावं लागलं, भ्रष्टाचार करतात ते, पैसे घेतात ते। तर ही इमेज अरविंद केजरीवालसाठी लोकांनी कधीच पाहिली नव्हती, पण भाजपने ते दाखवलं आणि हेच मोठं कारण आहे की अरविंद केजरीवालचं राजकारण भाजप काँग्रेसच्या बरोबर। म्हणजे गणेश, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे जी इमेज घेऊन अरविंद केजरीवाल राजकारणामध्ये उतरले होते, कालांतरानं त्यांची ती इमेज बाजूला राहून इतर राजकारण्यांप्रमाणेच अरविंद केजरीवाल हे सुद्धा राजकारणी आहेत। आम आदमी या टॅगलाईन खाली जे त्यांचं राजकारण चाललेलं होतं त्यामध्ये त्यांचा स्वार्थ जास्त होता, असं काहीसं चित्र भाजपकडून प्रोजेक्ट केलं गेलं। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गणेश याच्यामध्ये, पंजाब तर आता सध्या आपकडे आहे, पण जर दिल्लीसारखी विधानसभा जर आपच्या हातातून गेली तर पाठीचा कणा मोडल्यासारखं असेल असं नाही वाटत? बिलकुल, आणि तसं होणारही आहे। पंजाबमध्ये देखील परिस्थिती चांगली नाहीये, पंजाबमध्ये काँग्रेस चांगलं कमबॅक करते। आता ज्या निवडणुका पंजाबमध्ये होणार आहेत तिथं काँग्रेसची सत्ता पुन्हा येऊ शकते आणि आता दिल्ली गेल्यानंतर दिल्ली आणि पंजाबचं एक कनेक्ट वेगळं आहे। दिल्लीतनं जर पराभव झाला तर त्याचे परिणाम पडसाद हे पंजाबमध्ये राहतीलच आणि ज्या प्रकारे आप इतर राज्यांमध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न करत होतं तिथं आता काही होणार नाही, कारण तिथं मला वाटतं आता ज्या प्रकारची स्पेस अरविंद केजरीवालने घेतली होती लोकसभा निवडणुकीमध्ये देखील पंजाबच्या विजयानंतर ती स्पेस त्यांनी गमावली। त्याची अनेक कारणं आहेत की अरविंद केजरीवाल बदलले, त्यांनी आपलं राजकारण बदललं, त्यांनी आपल्या मूळ विचारधारेच्या पलीकडे जाऊन काम केलं। गणेश, या मुद्द्यावर आपण सविस्तर चर्चा करूया, पण एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे। नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल हे आघाडीवर असल्याचं आपल्याला कळतंय। प्रवेश वर्मा हे भाजपकडून त्यांच्या विरोधामध्ये लढतायत, तर ते सध्या पिछाडीवर आहेत आणि अरविंद केजरीवाल हे आघाडीवर गेलेले आहेत। काही वेळापूर्वी अवघ्या 74 मतांनी ते पिछाडीवर होते आणि आता अरविंद केजरीवाल यांनी आघाडी घेतली आहे। पुन्हा एकदा जाऊयात गणेशकडे। गणेश, अगदी या सगळ्या वातावरणात एक छोटासा दिलासा आपण याला म्हणू शकतो आपसाठी की अरविंद केजरीवाल आता काहीसे आघाडीवर आहेत?
अगदी बरोबर. समजा अरविंद केजरीवालांना पराभव झाला असता तर त्यांचं राजकारण जो एक पीकवर पोचलं होतं त्याचा म्हणजे काही वर्षांमागे गेले असते ते. पण आता मला वाटतं की जे प्रमुख चेहरे आहेत म्हणजे अरविंद केजरीवाल, आतिशी, सोमनाथ भारती, मनीष सिसोदिया तिथे पुढे चालतायत ते जंगपुरामधून. पण ह्या लोकांमध्ये काटेकी टक्कर असेल आणि जे काय असेल ते शेवटच्या राऊंडपर्यंत जाणार आहे. म्हणून यांना विश्वास आहे की 4-5 जागा ज्या आता ट्रेलिंगमध्ये आहेत ते तिथं जिंकतील आणि नंबर्स पुढे मागे होतील. पण कम्फर्टेबल अद्याप तरी EVMच्या फेरींमध्ये भाजपला मार्जिन आहे. जवळपास 10 ते 12 सीट्सचं मार्जिन घेऊन भाजप बरोबर आहे. आणि जे मार्जिन आपण पाहतोय 47 जागांवरती भाजप आघाडीवर आहे. आणि एक छोटासा दिलासा आपसाठी की नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल सध्या 254 मतांनी आघाडीवर आहेत. दिल्ली विधानसभेमध्ये नेमकं काय होतं, कोणाची सत्ता स्थापन होते, दिल्ली कोणाची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही काळामध्ये मिळणार आहेत. एक अपडेट पाहूया, जागांवरती लक्ष टाकूया. भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे, आप 25 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस जी 1 जागेवरती आघाडीवर होती अमोल, आता काँग्रेसला एकाही जागेवरती आघाडी नाही, तर इतरांनीही आपलं खातं अजून उघडलेलं नाही. त्यामुळे आता मुख्य फाईट ही भाजप विरुद्ध आप, जशी चर्चा होती की मेन फाईट ही भाजप विरुद्ध आप अशीच असणार आहे. आणि तसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे आता तर असं चित्र आहे की भाजप 35च्या किती पुढे राहील असा प्रश्न आता आपल्याला बघायला लागणार आहे. उत्सुकतेचा मुद्दा इथून पुढे हाच असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.